रक्षाबंधन बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ आजन्म तिची रक्षा करण्याचं वचन देतो. घरोघरी रक्षाबंधन साजरा होतो. मागच्या काही वर्षांपासून देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांनाही राखी बांधण्याची रीत सुरू झाली आहे. पण झारखंड मधल्या पूर्व सिंहभूम जिल्ह्यातल्या महिलांचा रक्षाबंधन मात्र अनोखा असतो. त्या राखी बांधतात जंगलातल्या झाडांना आणि वर्षभर त्या झाडांचं रक्षणही करतात. हा आगळा वेगळा रक्षाबंधनाचा सण सुरू झाला एका आदिवासी महिलेमुळे. ही गोष्ट आहे झाडांसाठी लढणाऱ्या, जंगलाला त्यांच्या लेकरांसारखं जपणाऱ्या, गोळ्या दगड धमक्या यातल्या कशालाही न घाबरणाऱ्या, एवढंच नाही तर हजारो महिलांना सोबत घेऊन जंगल वाचवणाऱ्या जमुना टुडू यांची, म्हणजेच भारताच्या लेडी टार्झनची. पण कोण होत्या या जमुना टुडू आणि त्यांनी हजारो लोकांना एकत्र घेऊन असं काय काम केलं ज्यामुळे त्यांना लेडी टार्झन हे नाव पडलं? पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी स्वराली. कर्तृत्ववान तीच्या तिसऱ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर 1980 साली ओडिसातल्या रायरंगपूरमध्ये जमुना यांचा जन्म झाला. त्यांच्यावर त्यांच्या वडिलांचा मोठा प्रभाव. त्यांचे वडील निसर्गावर खूप प्रेम करायचे. लहानपणापासून जमुना त्यांच्या वडिलांसोबत झाडांची रोपं लावायच्या. त्यांचे वडील नेहमी म्हणायचे, झाडं तोडायची नाहीत तर लावायची. 1998 मध्ये लग्न करून त्या आल्या झारखंडच्या पूर्व सिंहभूम जिल्ह्यातल्या मुतुरखाम गावात. नवीन संसार, नवीन गाव आणि इथून त्यांचा खरा प्रवास सुरू झाला. आदिवासी समाजात नवीन सून घरकामासोबत जंगलातून लाकूड आणण्याचं काम करते. जमुना याही गावातल्या महिलांसोबत जंगलात जाऊ लागल्या. पण जंगलात त्यांनी जे पाहिलं त्याने त्यांचं मन अगदी दुखी झालं. त्या जंगलांमध्ये रोज मोठी जंगलतोड होत होती. हे पाहून त्या फार अस्वस्थ झाल्या आणि एक दिवस त्यांनी त्यांच्या सोबतच्या महिलांना विचारलं, आपण रोज अशी जंगलतोड करत राहिलो तर काही वर्षांनी जंगल उरणार तरी कसं? त्यांचं म्हणणं महिलांना पटत तर होतं, पण कोणी पुढे येत नव्हतं. याला कारण लाकूड माफिया. लाकूड माफियाला कोण विरोध करणार? त्यांना विरोध करणं म्हणजे जीवावर बेतणार. त्यामुळं गावातल्या सगळ्या महिलांमधून केवळ 5च महिला जमुना यांच्या सोबत आल्या. जमुना यांनी त्या महिलांसोबत स्थापन केली वन सुरक्षा समिती. हातात काठ्या, पाण्याच्या बाटल्या, सोबत गावातली कुत्री घेऊन या महिला जंगलात गस्त घालू लागल्या. कोणी झाडं तोडताना दिसलं की त्या थांबवायच्या, त्या लोकांना समजवायच्या, स्वयंपाकासाठी वाळलेलं लाकूड घ्या, पानं घ्या, पण जिवंत झाडं तोडू नका. तेव्हा लोक त्यांची खिल्ली उडवायचे. त्यांना म्हणायचे, जंगल तुमच्या बापाचं आहे का? तेव्हा जमुना शांतपणे उत्तर द्यायच्या, जंगल माझ्या बापाचं नाही, पण तुमच्याही बापाचं नाही. हे तर आपल्या सगळ्यांचंच आहे. पण हळूहळू त्यांचा संघर्ष वाढत गेला. जंगल माफियांना त्यांच्यामुळं नुकसान होऊ लागलं, कारण मोठमोठी झाडं चोरून नेणं आता कठीण झालं होतं. एक दिवस जमुना यांना कळलं की रेल्वेमधून मोठ्या प्रमाणात लाकडांची तस्करी होते. त्यांनी थेट स्टेशन मास्टरकडे तक्रार केली आणि लाकडांची तस्करी थांबवण्यासाठी त्या रेल्वे स्टेशनकडे जात असताना माफियांनी जमुना, त्यांचे पती आणि त्यांच्या सोबतच्या 5 महिलांवर दगडफेक केली. सगळे रक्तबंबाळ झाले. जमुना सांगतात, मला त्या क्षणी वाटलं आज कदाचित मी वाचणारही नाही. पण त्या थांबल्या नाहीत. उलट त्यांचा निर्धार आणखी मजबूत झाला. त्यानंतर काही वर्षांनी पुन्हा त्यांच्यावर हल्ला झाला. 4 मार्च 2009 ची मध्यरात्र. घरात 5-6 गुंड घुसले, दार फोडलं, त्यांच्या पतीला बांधून ठेवलं. पिस्तूल आणि मोठ्या चाकूंनी धमक्या दिल्या. ते म्हणाले, जंगल वाचवायचं काम बंद कर, नाहीतर जिवंत राहणार नाहीस. त्या गुंडांनी घरातलं सोनं, पैसे, अगदी स्वयंपाकातलं तेलही लुटून नेलं. पण जीवावर घाव घातला तरी जमुना या घाबरल्या नाहीत. दुसऱ्याच दिवशी पोलिसात जाऊन त्यांनी तक्रार दाखल केली. काही दिवसात आरोपी पकडले गेले. जवळपास 10 वर्ष केस चालली आणि आरोपींना शिक्षा झाली. या सगळ्या संघर्षात जमुनाजी कधीच मागे हटल्या नाहीत. त्या म्हणतात, आयुष्यात कधीच घाबरायचं नाही, कारण जो घाबरला तो संपला. त्यांच्या या संघर्षात त्यांना साथ दिली त्यांचे पती मानसिंग टुडू यांनी. मानसिंग हे राजमिस्त्रीचं काम करतात. गावोगावी जाऊन बैठका घेण्यासाठी, लोकांना भेटण्यासाठी लागणारा खर्चही त्यांनी उचलला. जंगल माफिया विरोधात लढताना अनेक धोकादायक प्रसंग आले, परंतु त्यातही ते जमुना यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. मानसिंग यांच्या खंबीर पाठबळामुळे जमुनाजी वन सुरक्षा समितीचं काम न थांबता आणि न डगमगता करू शकतायत. एवढंच नाही तर जमुनाजी सुद्धा बऱ्याचदा त्यांना मिस्त्री कामात हातभार लावतात. जंगलाचं रक्षण करण्याचं काम जमुनाजी यांनी हाती घेतलं. पण केवळ 6 महिलांमुळे ही जंगलतोड थांबणार नाही. त्यासाठी लोकांना जागृत करावं लागणार ही जाणीव जमुनाजींना होती.
त्यामुळं त्यांनी फक्त स्वतःच गाव नाही तर संपूर्ण पूर्व सिंहभूम जिल्ह्यात त्यांनी काम सुरू केलं. सुरुवातीला सायकलने आणि नंतर स्कूटीने त्या गावोगावी फिरू लागल्या. त्या लोकांना समजवायच्या, वनरक्षणाचं महत्त्व पटवून द्यायच्या. पण लोक म्हणायचे, जंगल सरकारचं आहे आणि आपण मध्ये पडलो तर तुरुंगात जावं लागेल. तेव्हा जमुनाजी म्हणायच्या, जर जंगल वाचवताना तुरुंगात जायचं असेल तर सर्वात आधी मी जाईन. तरी एका झटक्यात कुणी ऐकणार नव्हतं किंवा जमुनाजींच्या बोलण्यातलं गांभीर्य ओळखणार नव्हतं. त्यामुळं जमुनाजी एका गावात 2-2, 3-3 वेळा जाऊन लोकांना समजवायच्या. तेव्हा लोकांना जमुनाजींच्या बोलण्यातलं गांभीर्य समजायला लागलं. हळूहळू लोक या चळवळीत जोडायला लागले. आजवर जमुना यांनी 500 पेक्षा जास्त वनसुरक्षा समित्या स्थापन केल्या आणि प्रत्येक समितीत महिला आणि पुरुष मिळून जंगलाचं संरक्षण करू लागले. आज या मोहिमेत जवळपास 10,000पेक्षा जास्त लोक जोडलेले आहेत. जमुना आणि त्यांच्या सहकारी महिला जंगलात गस्त घालताना फक्त काठ्याच नाही तर धनुष्यबाणही घेऊन जातात. कारण जंगल माफियाचा धोका कायम होता. पण आपल्याला वाटू शकतं की जमुनाजी फक्त जंगलात गस्त घालायच्या आणि जंगल माफियांशी संघर्ष करायच्या. पण त्यांच्या चळवळीत फक्त संघर्ष नव्हता तर संस्कृती आणि प्रेमही आहे. दरवर्षी रक्षाबंधनाला हजारो महिला झाडांना राखी बांधतात, त्या झाडांना भाऊ मानतात आणि शपथ घेतात, जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत एकही झाड तोडू देणार नाही. जमुनाजी म्हणतात, ही झाडं माझी लेकरं आहेत, माझं कुटुंब आहे आणि माझे देवही आहेत. दरवर्षी 5 जून म्हणजेच पर्यावरण दिनाला त्या झाडांची आरती करतात, नवीन रोपं लावतात, गाणे गातात, नृत्य करतात. एवढंच नाही तर त्यांनी एक सुंदर परंपरा सुरू केली आहे. ती म्हणजे गावात मुलगी जन्मली की 18 झाडं लावायची. वनसुरक्षा समिती मुलगी जन्मलेल्या घरी 18 झाडं देतात आणि त्यांना ती लावण्यासाठी प्रोत्साहनही देतात. या झाडांमध्ये मुख्यतः आहेत साल झाडं. सालाचं लाकूड खूप मजबूत आणि टिकाऊ असतं, म्हणून हे झाड फार मौल्यवान मानलं जातं. साल हे आपल्याकडच्या सागवानासारखंच पण जरा वेगळं. झारखंडमधल्या आदिवासी समाजासाठी ते फार महत्वाचं. याचं कारण जमुनाजी सांगतात की सालाच्या झाडाखाली खूप गारवा मिळतो. उन्हाळ्यात या झाडामुळे परिसर थंड राहतो. या झाडाचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे जंगलात पाणी नसेल तर सालाच्या पानाचा किंवा देठाचा काही भाग चघळायचा. यामुळं तहान थोडी कमी झाल्यासारखी वाटते. त्यामुळं जंगलात फिरणाऱ्यांना याचा उपयोग होतो. त्यामुळं अनेक आदिवासी समाजात सालाच्या झाडाला देवासमान मानलं जातं. या झाडाखाली पूजा आणि विधी करतात. याशिवाय याच्या लाकडाचा उपयोग घर, पूल, खांब, बोटी आणि शेतीची अवजारं बनवण्यासाठी केला जातो. याच्या पानांपासून पत्रावळी आणि द्रोण तयार करता येतात. सुकलेली पानं आणि फांद्या स्वयंपाकासाठी सरपण म्हणून वापरता येतात. पण जमुना यांचं काम फक्त जंगलापुरतं मर्यादित नाहीये. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत मिळून 2016 मध्ये 5,000पेक्षा जास्त तरुण तरुणींना प्रशिक्षण दिलं. त्याचं असं झालं की जमुना यांच्या प्रयत्नांमधून त्यांनी गावगावच्या लोकांना जागृत तर केलं, पण फिरस्तीच्या दरम्यान त्यांना जाणवलं की गावातले अनेक शिकलेले तरुण तरुणी बेरोजगार आहेत. गरिबी आणि काम नसल्यामुळं काही तरुण चुकीच्या मार्गाला लागू शकतात, गुन्हेगारीकडे वळू शकतात किंवा जंगल माफियांमध्ये जाऊ शकतात, अशी त्यांना भीती वाटत होती. त्यामुळं त्यांनी तरुणांना शिस्त लागावी आणि सरकारी किंवा खासगी नोकरी मिळावी यासाठी प्रशिक्षणाची कल्पना मांडली. त्यावेळी पूर्व सिंहभूमचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक होते शैलेंद्र बर्णवाल. त्यांनी जमुना टुडू यांचा सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा जमुना यांनी पुरस्काराऐवजी गावातल्या तरुणांसाठी पोलीस प्रशिक्षण सुरू करण्याची विनंती केली आणि त्यांच्या या विनंतीचा सन्मान करत शैलेंद्र यांनी प्रशिक्षणाला मान्यता दिली आणि 3 महिन्यांचं विशेष प्रशिक्षण सुरू करण्यात आलं. रोज सकाळी 1 तास तरुण तरुणींना प्रशिक्षण दिलं जायचं. या प्रशिक्षणात 5,000हून अधिक मुलं मुली सहभागी झाले. जमुना टुडू स्वतः रोज सकाळी प्रशिक्षण सुरू होण्याआधी मैदानावर पोहोचायच्या आणि प्रशिक्षण संपल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांसाठी त्या गूळ आणि चिवड्याची व्यवस्था करायच्या. इतक्या जास्त मुलांसाठी खाण्याची सोय त्यांनी स्वतः लक्ष घालून केली. या प्रशिक्षणाचा खूप चांगला परिणाम झाला. त्यातल्या अनेक तरुणांना नोकऱ्या मिळाल्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक युवक जंगलतोड, माफिया आणि चुकीच्या कामांपासून दूर राहिले. त्यामुळे हे प्रशिक्षण फक्त नोकरीसाठी नाही तर तरुणांच्या आयुष्याला योग्य दिशा देणारं ठरलं. जमुना टुडू आणि वनसुरक्षा समितींच्या प्रयत्नातून एकेकाळी उजाड झालेलं जंगल पुन्हा हिरवगार झालं. त्यांच्या कामाची चर्चा हळूहळू संपूर्ण देशभर झाली. लोक त्यांना वनदेवी, वनमाता आणि लेडी टार्झन म्हणून ओळखू लागले. झारखंडच्या तत्कालीन राज्यपाल, आताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचं काम जवळून पाहिलं. हजारो महिलांचा सहभाग पाहून त्या प्रभावित झाल्या आणि त्यांनी जमुना टुडू यांचं नाव
पद्मश्रीसाठी सुचवलं आणि अखेर 2019 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं. दिल्लीमध्ये पुरस्कार घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना म्हटलं, तुम्ही फक्त झारखंडच्या नाही तर संपूर्ण देशाच्या लेडी टार्झन आहात. पण एवढं मोठं यश मिळूनही जमुना या आजही तितक्याच साध्या आहेत. त्या म्हणतात, माणूस एकदाच जन्माला येतो आणि एकदाच मरतो, पण मरायच्या आधी काहीतरी चांगलं काम करून जायला हवं. एका साध्या आदिवासी महिलेनं ना मोठं शिक्षण, ना पैसा, ना सत्ता, फक्त जिद्द, धैर्य आणि निसर्गावरचं प्रेम याच्या जोरावर हजारो लोकांना एकत्र आणलं आणि जंगलाला नवजीवन दिलं. आज भारतात कित्येक ठिकाणी सर्रास जंगलतोड चालतीये. शहरातली झाडं असो की जंगलातली, सरकार आणि श्रीमंत बिझनेसमन आपापल्या स्वार्थासाठी जंगलतोड करतात. मग त्या हरियाणातल्या अरवली पर्वतरांगा असतील किंवा वाढवण बंदरातली मँग्रोव्ह जंगलं. आज प्रत्येक भारतीयाने जमुना टुडू यांचा आदर्श घेऊन पर्यावरण जपायला हवं, त्यांचं संवर्धन करायला हवं आणि मुख्य म्हणजे केवळ अस्वस्थ न होता त्याच्यासाठी लढायला हवं. जमुना टुडू यांच्या प्रवासातून तुम्हाला काय शिकायला मिळालं आणि अॅग्रोवनची कर्तृत्ववान ही सिरीज तुम्हाला कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.